आणि आता बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पुढची सुनावणी जी आहे ती 23 डिसेंबरला होणार आहे. घटनेच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आलाय. पुढील सुनावणीवेळी दोषारोप निश्चित होण्याची शक्यता आहे. या संदर्भामधला एक महत्त्वाचा पेन ड्राईव्ह आहे जो न्यायालयाला सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे पुढच्या सुनावणीच्या वेळेला दोषारोप जे आहेत ते निश्चित होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 23 डिसेंबरला या संदर्भातली एक महत्त्वाची सुनावणी पार पडेल. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे बीडचे प्रतिनिधी आमिर हुसेन माझ्यासोबत आहेत. आमिर, पुढची सुनावणी ही 23 डिसेंबरला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण प्रकरणातला एक महत्त्वाचा पेन ड्राईव्ह जो न्यायालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. हा पेन ड्राईव्ह ज्या वेळेला न्यायालयामध्ये सुपूर्द होईल आणि त्या संदर्भातल्या जेव्हा घटना समोर येतील त्यानंतर याच्यामधले जे दोषारोप आहेत ते सिद्ध होण्याची शक्यता आहे आणि ते समोर येण्याची शक्यता आहे. अधिक माहिती. नक्कीच जर आपण बघितलं तर जे आज सुनवाई होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाची, हे आज दिवसभर चालली. सकाळ 11 पासून तर दुपारी लंच ब्रेक पर्यंत म्हणजे 2 ते 2:30 पर्यंत चालली होती. त्यानंतर दुपारी 3 ते 4:30 पर्यंत ही सुनवाई चालली. त्यावेळेस आता जे सरकारी जे वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांचे जे युक्तिवाद चालू होता, युक्तिवाद दौरान आज जी तारीख होती त्याच्यात चार्ज फ्रेम होणार होता. चार्ज फ्रेम होण्याच्या आधीच आरोपीचे वकीलनी जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स होता यांच्याकडे, पेन ड्राईव्ह होता, ते आम्हाला सुपूर्द झालेलं नाही. त्याच्यात काय आहे आम्ही स्टडी केलेली नाही, म्हणून आम्हाला वेळ द्यावा अशी न्यायालयाकडे मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने येतात आता त्यांच्याकडे ते पेन ड्राईव्ह देण्यात आलेलं आहे. म्हणजे नेमकं ते पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते त्यांना आरोपीच्या वकिलांना बघायचं होतं. त्या हिशोबाने ते युक्तिवाद करणार आहेत पुढच्या तारीखला. म्हणून न्यायालयाने आता 23 तारीखपर्यंत त्यांना 23 तारीखची तारीख दिलेली आहे आणि 23 तारीखला शक्यता चार्ज होईल असं आपल्याला वाटतंय. नक्कीच धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता.